लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा राज्यभर चर्चेत असताना आता नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हैदराबाद येथून झाडे आणण्याचा निर्णय घेतला आहे। हैदराबादच्या राजमुद्री इथून जवळपास 15 फुटाची 15,000 देशी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुद्री येथे जाऊन झाडांची निवड केली। लिंबू, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड यांसारख्या 15,000 झाडांची नाशकात लागवड होणार आहे। हे झाडे लावल्यानंतर तपोवनातील झाडांबाबत निर्णय घेऊ असे महाजन यांनी स्पष्ट केले असून झाडे जगविण्यासाठी ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर होणार आहे। तपोवनातील प्रदर्शन केंद्राच्या निवेदनाला रद्द करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे। त्याचबरोबर मी परवाच निवडणूक झाली आणि राजमुद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे। त्या ठिकाणी खूप देशभराच्या सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत। आपल्याला मी सगळी झाडं दाखवली, ती जो 15 फुटाची 18 फुटाची काही 20 फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत। ती सगळी झाडं आणून जो 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून ती झाडं लावूया। नुसतं शासनच नाही तर वृक्षप्रेमी आहेत, नाशिककर आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, आपण सगळे मिळून त्या 15,000 झाडं या ठिकाणी लावू। मी सांगेल तुम्हाला की 15,000 झाडं ज्या वेळेला इथे लागतील त्यामध्ये वड आहे, लिंब आहे, पिंपळ आहे, जांभूळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची 12-15 प्रजाती झाडं आहेत। काही फळं येणार आहेत की ज्यावर पक्षी बसतील, फुलं येणार आहेत चांगली की त्यावर पक्षी बसतील त्या ठिकाणी। म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे नाशिककरांना खरं मी सांगेल की आश्चर्य वाटेल कदाचित इतकी झाडं आपण आता ह्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी लावतो। 15,000 झाडं, अजून जागा अवेलेबल झाली, अजून असेल तर अजून 10,000 15,000 आणि आपण ते CSR मधून करतोय। काही थोडाफार भाग महापालिका दिला तर ठीक आहे, पण CSR काही मोठ्या उद्योगांची मी बोललेलो आहे ते त्या ठिकाणी सगळे पैसे द्यायला तयार आहेत। जी झाडं इथे आपल्याला 4,000 रुपये 3,000 रुपये सांगतात ती मी 700 रुपयामध्ये 600 रुपये ठरवून आलेलो आहे। म्हणजे 1/4 किमतीवरती झाडं आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे आणि मग आणण्याचा टाफोडीचा खर्च आहे, लावण्याचा खर्च आहे। त्यामुळे आगामी काळात तपोवनातील वृक्षांबाबत आता सरकार व महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।